पावसाळा सुरू झाला की गरमागरम कुरकुरीत कांदा भजी खाण्याची इच्छा होतेच ना. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत अगदी गाडीवर मिळतात तशी कुरकुरीत, खमंग आणि झणझणीत कांदा भजी म्हणजेच खेकडा भजी. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मस्त कांद्याची चव असलेली ही भजी पावसात चहासोबत खायला एकदम भारी लागतात. कांदा भजी करायला घेऊयात. इथे 6 कांदे घेतले आहे मध्यम आकाराचे. कांद्याचा मधला भाग हा काढून घ्यायचा. त्यानंतर कांदा 2 भागात कट करून घ्यायचा. असं आडवा कांदा कापायचा नाही, हा असा उभा पातळ कापून घ्यायचा. एकसारखा कट करून घ्यायचा. असा उभा कापल्याने स्लाइस एकदम छान अशा एकसारख्या कट होतात आणि भजी आपली कुरकुरीत पण होतात आणि कांदा पटकन असा मोकळा होतो. हे बघा. आता एका ताटामध्ये सर्व कांदा टाकून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आणि कांद्याला हे मीठ आणि मसाला लावून घ्यायचा आणि कांदा पूर्ण मोकळा करून घ्यायचा. असं केल्याने आपल्या कांद्याला पाणी सुटते आणि वेगळं पाणी भज्यासाठी वापरण्याची गरज नसते. 20 ते 25 मिनिटे असाच ठेवायचा. यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्यानंतर बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेले आलं टाकून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कढीपत्ता पण टाकायचा. 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं. 1 छोटा चमचा ओवा हातावरती थोडासा क्रश करायचा आणि या पिठामध्ये टाकून घ्यायचा. पाव चमचा हळद टाकायची. हळद जास्त नाही वापरायची. त्यानंतर पाव चमचा हिंग टाकायचं आणि सुरुवातीला 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. असं केल्याने आपली भजी आतपर्यंत कुरकुरीत होतात. तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होतात. त्यामुळे बेसन पीठ हे नंतर टाकायचं. सुरुवातीला आधी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं. पूर्ण कांद्याला हे पीठ लावून घ्यायचं. त्यानंतर गरजेनुसार थोडं थोडं बेसन पीठ कांद्याच्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून घ्यायचं यासाठी म्हणते, आपण गव्हाचं पीठ मळतो ना, त्याप्रमाणे हे पीठ असं चांगलं हाताने मळून घ्यायचं. असं केल्याने ही भजी गाडीवर मिळतात तशी लागतात. त्यानंतर 1 चमचा कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं. आपण ही भजी सोडा न वापरता करणार आहोत. कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्येच हे पीठ मळून घेतले आहे. याचमुळे भजी आपली छान कुरकुरीत होतात. तर ही मीडियम आचेवरती तळायची आहे. तेल चांगले तापल्यानंतर भजी यामध्ये आपण सोडून घ्यायची. भजी सोडताना मोकळी सोडायची, यामुळे आकार छान येतो. बारीक गॅसवरती भजी तळायची नाही, मीडियम आचेवरच ही भजी तळायची. यामुळे आपली भजी कुरकुरीत होतील. बाहेरून अशी कुरकुरीत आणि आतून अशी सॉफ्ट अशी ही भजी तयार होतात आणि आपण गाडीवर खातो ना, तशीच लागतात. एकसारखी ही भजी गोल्डन रंगावरती तळून घ्यायची. अशी उलटपालट करून ही भजी तळून घ्यायची. भजी आपली तळून झाली आहे. आता आपण ती काढून घेऊया. त्यानंतर दुसरी बॅच पण ही अशीच तळून घ्यायची. मधून मधून भजी उलटवत राहा, म्हणजे ती चारही बाजूनी व्यवस्थित कुरकुरीत होते. भजी छान गोल्डन आणि क्रिस्पी झाली की ती तेलातून काढून घ्यायची. हे बघा, तुम्ही भज्याचा आवाज ऐकू शकता, किती कुरकुरीत झाल्यात. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी झालेली भजी आहेत. तुम्ही आवाज ऐकू शकता, किती छान अशी कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहेत. बघू शकता.
आतून तितकेच सॉफ्ट झाले आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.